बीडमध्ये दादा मुंडेंवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच हल्ला करण्यात आलेला आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केलाय। जिल्हाधिकारी कार्यालयातच त्यांना मारहाण करण्यात आली। दादा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता आणि तशी तक्रार त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे देखील केलेली होती। यावेळची सर्वात मोठी बातमी, बीडमध्ये दादा मुंडेंवर जिल्हाधिकारी कार्यालयात हल्ला करण्यात आलेला आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला। जिल्हाधिकारी कार्यालयातच त्यांना मारहाण करण्यात आली। दादा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता आणि तशी तक्रार त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे देखील केलेली होती। जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटणार आहे, त्यांना सविस्तर माझं मत सांगणार आहे। आणि गेल्या अनेक दिवसापासून यापूर्वीही अनेक वेळा माझ्यावर अशा प्रकारचा प्रसंग आलेला आहे। या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाचा काही प्रकार राहिलेला नाही। या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा पालवे यांच्या सांगण्यावरून ही घटना घडलेली आहे। पंकजा पालवे यांच्या सांगण्यावरून यापूर्वीही माझ्या दारात माझी गाडी पेट्रोल टाकून जाळली गेली। यापूर्वी त्यांच्या सांगण्यावरून बीडचे जे LCBचे प्रमुख आहेत मिस्टर पाळवदे, त्यांनी मला नियमबाह्यपणे अटक केली होती, मला लॉकअपमध्येही टाकलं होतं आणि ते संधी शोधत असतात। आज त्यांना योग्य संधी मिळाली आणि त्या संधीच्या माध्यमातून त्यांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकाराच्या पाठीमागे स्वतः पंकजा मुंडे आहेत असं माझं मत आहे। प्रकाश सोळंके जी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांच्याकडून या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। आज झालेला प्रकार कितपत योग्य आहे असं आपल्याला वाटतं, कारण थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच अशा प्रकारची खडाजंगी पाहायला मिळाली। हा खरोखरच अतिशय निंदनीय प्रकार आहे। एखाद्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एखाद्या निवडणुकीमध्ये आक्षेप घेण्याचा अधिकार आहे। आज दादासाहेब मुंडे एका उमेदवाराच्या वतीनं आक्षेप घेत होते। हे आक्षेप का घेतला म्हणून भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी त्यांना मारहाण करणं आणि तेही कलेक्टर ऑफिसमध्ये आणि पोलिसांच्या समोर, खरोखरच हा धक्कादायक प्रकार आहे। बीड जिल्ह्याचं राजकारण कुठल्या दिशेनं चाललंय, स्वतःच्या पायाच्या खालची वाळू सरकल्यानंतर काय काय प्रतिक्रिया येत आहेत हे आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल। या ठिकाणी साम दाम दंड भेद आता वापरले जातील, परंतु आता जनता जागरूक झालेली आहे आणि आमचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांचा विजय हा काळ्या दगडावरची रेघ आहे। नक्कीच, धन्यवाद। जय महाराष्ट्र बरोबर आपण बोललात प्रकाश सोळंकेजी त्यासाठी। तर प्रीतम मुंडे यांच्या लोकसभा उमेदवारी अर्जावरती काँग्रेस कार्यकर्ता दादासाहेब मुंडे यांनी आक्षेप घेतलेला होता, तशी तक्रार त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती। दादासाहेब मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून यापूर्वी ओळखले जायचे, मात्र त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले। आता पंकजा मुंडे यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर दादासाहेब मुंडे एका सामान्य व्यक्तीने, जो पत्रकार आहे, काँग्रेसचा नेता आहे, त्यांनी आक्षेप घेतला आणि आक्षेप घेतल्यानंतर खाली येत असताना आणि खालून परत वर जात असताना भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी कलेक्टर ऑफिसच्या समोर, म्हणजे निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या समोर कार्यालयात घुसून ज्या पद्धतीनं मारहाण केली, यातूनच भारतीय जनता पार्टी किती भयानक दहशत या बीड जिल्ह्यामध्ये, बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालू असताना करते हे दिसून येत आहे।